मित्रांनो, दही घेतला. दहीमध्ये आहे ना बेसन घातलेलं आहे 2 चम्मच. दर महिन्याला आम्ही नैवेद्य करत असतो अमावस्याला. तर या अमावस्याला पण आज अमावस्या आहे. तर देवाचा नैवेद्य काय काय असते आमच्याकडे ते तुम्हाला मी दाखवणार आहे. दही छान फेटून घ्यायचं. फेटलेलं आहे मी. पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये कढई ठेवली. तेल टाकलेलं आहे. राई जिऱ्याची फोडणी द्यायची. हिरवी मिरची, राई पण आपली छान फुलली आहे. जिरं फुललं आहे. लसूण आणि कोथिंबीरचं छान कांडून घेतलेलं आहे. दर अमावस्याला आमच्याकडे देवासाठी नैवेद्य असतो. म्हणजे मोठ्याच्या नावाने उपवास करतात आमच्या घरचे माझे मिस्टर. तर देवाला नैवेद्य आम्ही दर अमावस्याला करत असतो. तर छान तेल आपलं शिजलं आहे. तर आता मी कढी टाकून घेते. मीठ पण टाकून घेते. थोडी हळद आणि छान शिजू देते कढी आपली छान शिजली आहे. मी कढीमध्ये आम्ही साखर घालत नाही. जर तुम्हाला आवडली तर साखर तुम्ही घालू शकता. पितृदेवताच्या नावानं अमावस्या करतात. तीच कढई वापरत आहे मी. कढई आपली छान गरम झाली. 2 चम्मच तेल टाकते. दोडक्याची भाजी बनवायची आपल्याला मुगाची डाळ टाकून आमच्याकडच्या पद्धतीने. तेल आपलं कडकडीत गरम झालेलं आहे. जिरं आणि मोहरी दोन्ही पण टाकलेलं आहे मी. आणि थोडे कांदे घालून घेते. हे पण छान तांबूस भाजून घेते. दोडक्याची भाजी कशा पद्धतीने करतात तुमच्याकडे नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि माझी रेसिपी बघून तुम्ही मला सपोर्ट करताय त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमच्यासोबत मला यूट्यूब पण सपोर्ट करत आहे त्याच्यासाठी त्यांना पण धन्यवाद. अद्रक लसूण पेस्ट हे पण छान परतून घेते. नंतर याच्यामध्ये आपल्याला टमाटर आणि दोडकं टाकून घ्यायचं. छान शिजलं आहे. टमाटर टाकून घेते. हे पण छान आहे ना तेलामध्ये मी फ्राय करून घेते टमाटर. टमाटर आपलं नरम पडलेलं आहे. दोडके पण टाकून घेते. याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद पण टाकून घेते. आणि छान आहे ना तेलामध्ये परतून घेते एकदा. बघू शकता. आणि थोडं आता कोथिंबीर टाकून घेऊत आपण. याच्यामध्ये कढीपत्ता छान येतो फ्लेवर, पण माझ्याकडे आज कढीपत्ता नाही आहे. कोथिंबीर टाकला मी. आता आपण डाळ टाकून घेऊया. मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ पण टाकू शकतो. आणि थोडं वाफ येऊ देते. आता थोडं पाणी घालून वाफ येऊ द्यायची. बघू शकता डाळ दोडका. थोडं पाणी घेऊन आहे ना झाकण ठेवते. ही भाजी आहे ना शिजत राहते. तर आपण दुसरी तयारी करूया. ठेवलं कुकरमध्येच आपल्याला
वाटाण्याचा भात करून घ्यायचा आहे. 2 पळी तेल टाकलं. तेल पण छान आपल्याला कडक गरम होऊ द्यायचं. तर तेल आपलं छान गरम झालेलं आहे. राई आणि जिऱ्याची फोडणी टाकायची. तेल आपलं छान गरम झालं. जिरं पण टाकून घेते. हिरवी मिरची, कांदा, आलं आणि लसूण पेस्ट हे पण छान भाजून घ्यायचं. हे पण छान परतून घेऊया. कांदा छान परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये मला गाजर घालायचं आहे. तुम्हाला जर गाजर आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. माझ्या मुलांना गाजर आवडतो. छान टमाटर, गाजर सर्व शिजलं आहे. वाटाणे टाकून घेते. मी 1 ग्लास वाटाणे आणि 1 ग्लास तांदूळ घेतलेला आहे. हे पण छान परतून घेऊया तेलामध्ये. याच्यामध्येच आपल्याला आता हळद आणि मीठ टाकून घ्यायचं. चवीनुसार मीठ. अगदी साध्या घरगुती पद्धतीमध्ये, पारंपरिक पद्धतीमध्ये मी तुम्हाला आजचा स्वयंपाक दाखवत आहे. नक्कीच तुम्हाला पसंत येईल आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बनवा. कोथिंबीर पण टाकून घेते. अशा पद्धतीने वाटाणे भात झटपट कुकरमध्ये जर तुम्हाला तिखट जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही लाल तिखट वापरू शकता. आमच्याकडे आम्ही थोडं कमी खातो. चवीनुसार मीठ. आणि आता तांदूळ घालू. तांदूळ मी छान धुतलेले आहे 2-3 पाण्याने स्वच्छ. अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेऊ. मी ते रोज खायचेच तांदूळच वापरलेले आहे. तुम्ही आहे ना बासमती पण वापरू शकता. सोना राईस वापरला मी. आणि याच्यामध्ये आपल्याला आता पाणी घालून घ्यायचं. पाणी घालून 1 शिट्टी काढून घ्यायची आपल्याला. अशा पद्धतीने झटपट कुकरमध्ये बटाणा राईस किंवा वाटाणा राईस तर 1 शिट्टी होऊ देते. बघू शकता आपली भाजी पण तयार झाली आहे, शिजलेली आहे. गॅस बंद करते. एकच शिट्टी होऊ द्यायची. चपात्या पण चालू आहे माझ्या इकडे. स्वयंपाक पूर्ण चालू आहे. तर मग माझी ही आजची जी थाळी आहे ते तुम्हाला कशी वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता किती सुंदर झाला आहे भात. सुटसुटीत आणि पाणी वगैरे बरोबर झालेलं आहे. श्री स्वामी समर्थ. चौकोन काढायचं मंडल. आता आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे. तुळस आणि आता आपल्याला पाणी फिरून घ्यायचं आहे.
देवा नैवेद्यम समर्पयामी श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना. व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट्स करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.